नमस्कार. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा आढावा घेणार आहोत. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहिलेला मतदारसंघ. अनेक वेळा वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये इथून वेगवेगळे उमेदवार निवडून गेलेले आहेत. या पार्श्वभूमीवर आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध समस्यांचा आढावा घेणार आहोत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, याशिवाय केंद्र स्तरावरील विविध प्रकल्पांचा प्रश्न असेल, त्यानंतर इथल्या खासदारांनी इथल्या तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी सरकार पातळीवर कोणकोणते प्रयत्न केलेले आहेत, या सर्वांचा आढावा आज आपण रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत. आज आपल्यासोबत सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांच्याशी आपण या ठिकाणी आज संवाद साधणार आहोत. तत्पूर्वी पहिला प्रश्न आमचा या ठिकाणी भाजपचे या ठिकाणी सत्ताधारी पक्ष, भाजपचे सर्व युवा पदाधिकारी, युवा कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. येणारी लोकसभा ही निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीला सामोरं जात असताना आपला देखील या ठिकाणी उमेदवार आहे. मी प्रथमतः या ठिकाणी अक्षय अंजेखाने सोबत आहेत. काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आज लोकसभा निवडणुकीला सामोरं जात असताना या निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराला मतदारांनी का निवडून द्यावं? प्रथमतः ही जी लोकसभा निवडणूक आहे, ही लोकसभा निवडणूक म्हणजे देशातील या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे. आणि आपण जर पाहिलं असेल तर मागील 10 वर्षांमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू म्हणून जे कामं केली. आज सोलापुरात जर आपण पाहायला गेलं तर परवा जे रेनगरमध्ये 25,000 घरं जे लोकार्पण करण्यात आली आणि स्वतःचे हक्काची घरं गरिबांना देण्यात आली, कामगारांना. त्याचबरोबर जे रस्त्याचे जाळे या ठिकाणी सोलापूरमध्ये विणलं आहे, त्यामुळे आज सोलापूरचं जे जागेचं शेतकऱ्यांना जे जमिनीचे भाव आहेत ते वाढलेले आहेत. त्याचबरोबर मुद्रा योजनेच्या अंतर्गतमध्ये जे सोलापुरातील युवक आहेत त्यांना स्वावलंबी करण्याचं, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम मोदी सरकारने केलं आहे. म्हणजे बारीक बारीक गोष्टी आहेत. महिलांना उज्ज्वला गॅस योजना असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल, शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना असेल. तर समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी जे काम केलं, त्याचबरोबर आमच्या हिंदूंच्या अस्मितेचा 500 वर्षापासूनचा जो अयोध्या राम मंदिराचा विषय होता तो मार्गी लावला. त्यानंतर 370 कलम. आज आपण पाहत असाल की काश्मीरमध्ये एक त्या ठिकाणी गेल्या 70 वर्षामध्ये काँग्रेसने ज्या पद्धतीने एक वेगळा देश त्या ठिकाणी काश्मीरमधील जनतेला वाटत होतं की आपला प्रधानमंत्री वेगळा, आपलं पूर्ण कायदे वेगळे, आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आमच्या श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाल उपाध्यायांनी सांगितलं होतं की इस देश में एक निशान एक विधान यही चलेगा, आणि तसं त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते राबवलं देखील. आणि परवाच आपण पाहिलं असेल की CAAच्या बाबतीमध्ये देखील अधिसूचना त्या ठिकाणी जारी झाली. तर एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर या देशाला सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि विश्वगुरू होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व हे सर्वसामान्य जनतेला हवं आहे. आणि त्यामुळे मला गॅरंटी आहे की ज्या पद्धतीने मोदींची गॅरंटी जनतेने स्वीकारली आहे, त्या पद्धतीने आम्हाला कार्यकर्ता आणि मतदार म्हणून गॅरंटी वाटते की पुन्हा एकदा या देशभरामध्ये 4 चुपार आम्ही नक्की जाऊ. काय सांगाल? मुळात म्हणजे आमच्या अस्मितेचा विषय असलेल्या राम मंदिराचा उत्सव ज्या प्रकारे नरेंद्र मोदींच्या हस्ते भव्यदिव्य असा पार पाडला, त्यासाठी आम्ही पुढच्या 50 पिढ्या देखील आम्ही भाजपलाच मतदान करू. आणि 370च्या कलमच्या विषयातील असेल, जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा झेंडा फडकवण्यासाठी लोक घाबरत होते, परंतु आज तिरंगा झेंडा सगळे डोलामानाने 15 ऑगस्ट असू दे, 26 जानेवारी असू दे, मोठमोठे कार्यक्रम तिथे उत्साहाने पार पडत आहेत. पूर्ण दहशतवादी संपवण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी सत्तेत आल्यानंतर केलेलं आहे. देशाला सुरक्षित ठेवण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळं सगळे तरुण वर्ग आणि सगळे भारतातील नागरिक यांना विश्वास आहे की आपण सुरक्षित असू, तर नरेंद्र मोदी सरकार साहेबांच्याच सत्तेमध्ये आपण सुरक्षित असू, अशी ही मोदींची गॅरंटी आहे. काय सांगाल किरणजी, आपल्या उमेदवारांना मतदारांनी का निवडून द्यावं, तुम्ही काय सांगाल? कारण की भारत महासत्ता होत आहे. महत्त्वाचं म्हणजे भारत महासत्ता होत आहे, कारण की नरेंद्र मोदींनी 10 लाख लोकांना उज्ज्वल गॅस असेल, किंवा ज्या देशामध्ये काँग्रेसची सत्ता असताना कधी कुणाचे बँकेचे खाते नव्हते, आता कमीत कमी 80 ते 90% लोकांची जनधनमार्फत बँक खाते झालेले आहेत. त्याचबरोबर 4 कोटी लोकांना भारतामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेतलेला आहे. आणि हे म्हणजे मला काय वाटतं की भारत महासत्ता होत आहे, आणि बाहेरची इटली असेल, चीन, पाकिस्तान किंवा अरब देश हे काँग्रेसला खतपाणी घालण्याचं काम करत आहे. कारण की महासत्ता होत असताना, भारत महासत्ता होत असताना नरेंद्र मोदींचं जे काम चालू आहे, त्यामुळं भारत महासत्ता होईल. आणि
भाजपला मतदान करावं. काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडे होते. काय सांगाल, आपण आपल्या उमेदवारांना मतदारांनी काय निवडून द्यावं, काय अजेंडा असणार आहे तुमचा, काय सांगाल? आत्ताच आमच्या मित्रांनी, भाजपच्या मित्रांनी सांगितलं की 70 वर्षात काँग्रेसने काय केलं. आपल्याला माहीत असेल की मागील 30 वर्षामध्ये भाजपचा खासदार राहिलेला आहे. लिंगराज वल्लाळ असू दे, शरद बनसोडे असू दे, जय सिद्धेश्वर महाराज असू दे, प्रतापसिंह मोहिते पाटील असू दे, एकूण यांचे 5 वर्षामध्ये 25 वर्ष भाजपचे खासदार झाले. यांनी 25 वर्षामध्ये काय केलं, यांनी एखादं उदाहरण सांगा की त्यांनी सोलापूरच्या विकासासाठी त्यांनी काय भर टाकले. फक्त मोदीच्या नावाने यांनी राजकारण करतात, परंतु सोलापूरच्या विकासासाठी यांनी काय केलं एवढं फक्त यांनी सांगावं. यांचा मुद्दा फक्त एकच आहे, राम मंदिर यांनी आणलं, फक्त हे सांगतात. परंतु लोकांचा प्रश्न तुम्ही कुठे मिटवला त्यांनी सांगावं. उज्ज्वला गॅस योजनेचे तुम्ही सांगताय, उज्ज्वला गॅस तुम्ही फुकट देताय, परंतु 1200 रुपयांनी गॅस सिलेंडर आपण लोकांपर्यंत पोहोचवत आहे. एकीकडे आता इलेक्शन आले म्हणून 2 रुपयांनी पेट्रोल स्वस्त करताय आणि 100 रुपयाचा गॅस कमी करताय, परंतु 5 वर्षामध्ये तुम्ही किती लूट केलात ते प्रथमतः तुम्ही सोलापूरवासियांना सांगाव्यात. येणाऱ्या काळामध्ये माननीय आमदार प्रणिता शिंदे आमच्या लोकसभेच्या खासदारकीचे उमेदवार असतील. आपल्याला माहिती आहे सोलापूर शहरामधला विकास ज्या पद्धतीने झाला त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये 5 विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये येणाऱ्या 5 विधानसभेमध्ये मोठमोठ्या ताईंनी दिलेले आश्वासन पाळतील आणि येणाऱ्या काळामध्ये युवक हे पूर्णपणे प्रणिता शिंदे यांच्या पाठीमागे उभं राहतील. पाण्याचा प्रश्नाचा विषय झाला. पाण्याचा प्रश्न दुहेरी जलवाहिनी कोणी आणली, सुशीलकुमार शिंदे साहेबांनी 250 कोटी रुपये दिले म्हणून आज ही पाईपलाईन चालू आहे. आमच्या काळामध्ये 1 दिवसाआड पाणी येत होतं, यांच्या काळामध्ये 8 दिवसाआड पाणी आज सोलापूर शहराला बघायला मिळत आहे. म्हणजे हे मोठमोठ्या घोषणा करायच्या, परंतु खाली जमिनीवर काही नाही आहे. आज त्यांना विचारलं की आपला मुद्दा काय असेल तर ते एकच सांगतात, राम मंदिर. कोण तर मोदी चेहरा, पण यांचा उमेदवार काय आहे यांना माहीत नाही. आज आपल्याला माहीत आहे रोज उठलं की आपण पाहत होतो की कुणाच्या तर घरी ईडीची धाड पडायची आणि कुठला तर माणूस, कुठला तर राजकीय पक्षाचा उमेदवार, कुठं दुसऱ्या पक्षाचा. पण आज आम्ही बघतोय, आज सकाळी उठलं राम सातपुते, नाही पहिल्या दिवशी उठलं राम सातपुतेचं नाव, दुसऱ्या दिवशी उठलं साबळेचं नाव, तिसऱ्या दिवशी उठलं शरद बनसोडे नाव, चौथ्या दिवशी उठलं राम रेड्डीचं नाव. म्हणजे यांना उमेदवार सुद्धा या सोलापूर लोकसभेसाठी मिळत नाही आहे. हे यांच्या पाठीमागची खूप मोठी शोकांतिका आहे. सोलापूरचं हे फार मोठं दुर्भाग्य आहे. 15 वर्षात याच्या पुढे जे हे सुशीलकुमार शिंदे साहेब सोलापुरातील खासदार होते, त्यानंतर सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये शरद बनसोडे, सिद्धेश्वर महाराज हे दोन्ही खासदार सोलापूरला भेटले. सोलापूरचा जसं विकास व्हायचं होतं ते विकास काही झालेला नाही आणि हे स्मार्ट सिटीचा कारोबार आम्हाला सोलापूरच्या लोकांना दाखवतात. स्मार्ट सिटीच्या नावावर बोगस कारोबार सोलापूर शहरात झालेला आहे. 2 कंपनी, जे गुजरातची कंपनी विजय इम्प्रा आणि लक्ष्मी कंपनी, आणि हे BJPचे लोक त्यांच्याकडून कमिशन घेऊन सोलापूरच्या स्मार्ट सिटीचं काम एकदम स्थगिती करून टाकलेलं आहे आणि स्मार्ट सिटीच्या कामाच्या नावावर त्यांनी वोट मागतात. आणि आम्हाला एवढं वाटतं की BJP आणि काँग्रेस हे दोन्ही सरकार जे आहे, दोन्ही खासदार जे आहे सोलापूर शहरात फेल झालेले आहे. सबसे पहले मैं आज इन चैनल को शुभकामनाएं देता हूं कि सिद्ध रामेश्वर की पावन नगरी और शहंशाह शाहजहूर की इस मुबारक नगरी में और कवि कुंज विहारी की इस नगरी में और हुतात्मा कुर्बान हुसैन की इस नगरी में, जहां कवि कुंज विहारी जी ने कहा था ललकार के कि तरुण गड्यांनो भारतीयांनो कंबर कसूनी पुढे सरा, मातृभूमीच्या उद्धारास्तव प्राणाची खैरात करा. अरे अमरपुरीचे रहिवाशी आम्ही मरणाचे भय कोणाला, मरणापूर्वीच आम्ही मरणाचा करारनामा करून दिला. तो भारत भूमि में सोलापुर का एक तारीखी शहर है और इस शहर से मैं आज आपसे कहना चाहता हूँ स्पष्ट रूप से कि BJP का चेहरा पूरे तरीके से बेनकाब हो चुका है. जो PDP अफजल गुरु को शहीद मानती थी, उस PDP के साथ हाथ मिलाकर सत्ता बनाने वाली ये BJP हमें देशभक्ति का सर्टिफिकेट न दे. जो BJP गौ हत्या के नाम पर पूरे देश में हिंदू और मुसलमानों के बीच पे वोटों का ध्रुवीकरण करती थी, आप इलेक्ट्रो बॉन्ड की जब बातें सामने आई तो बीफ कंपनियों की तरफ से इन्होंने करोड़ों रुपए का निधि लिया. आज मैं उनसे पूछना चाहता हूं, जिन्होंने मर्यादा पुरुषोत्तम राम के नाम पर राजकारण किया, मैं कहना चाहता हूं सीता मैया रो रही है BJP के काम से और सारा चंदा खा गए हैं मेरे पति के नाम से. आपने देखा जिस वक्त राम जन्मभूमि की प्रॉपर्टी खरीदी हो रही थी, 5 मिनट के बाद उसी प्रॉपर्टी की कीमत करोड़ों में होती है. वहां पर भी आपने भ्रष्टाचार किया. अरे कुछ तो शर्म करो. देश को धर्म के नाम पर लड़ाने वालों, देश संविधान पे चलता है, मनुस्मृति के आधार पे नहीं चलता है. और ये देश जिंदा है, यहाँ पर हिंदू मुसलमान का आत्मविश्वास
और यहाँ पर हर धर्म समभाव के लोग यहाँ पर रहते हैं, लिहाजा हमें यहाँ पर सेक्युलरिज्म सिखाने की जरूरत नहीं है। या ठिकाणी आम आदमीचे सर्व पदाधिकारी आहेत. काय सांगाल तुम्हाला दोन्ही पक्षाने जे मानलेल्यामध्ये तुम्हाला दोनही पक्षांना म्हणजे आतापर्यंत ज्या पक्षांनी मुद्दे मांडलेले आहेत त्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना माझी विनंती आहे, भाजप सोडून, कारण भाजप आपल्याला विनंती आपण करू शकत नाही, ते विनंतीच्या लायक नाही आहेत, पण इतर पक्षांनी किमान जातीवादीच्या मुद्द्यांवर न बोलता, कारण ते आपल्याला जातीवादीवर वळून आणतात, त्यांचं कामच ते आहे. ते शाळेच्या मुद्द्यावर बोलणार नाहीत, दवाखान्याच्या मुद्द्यावर बोलणार नाहीत, ते रोजगाराच्या मुद्द्यावर बोलणार आहेत. सोलापुरात आज युवक रोजगारासाठी रडतोय, शिक्षणासाठी रडतोय, सोलापूर सोडावं लागतंय, स्वतःचं घर चालवण्यासाठी, शिक्षणासाठी सोलापूर सोडावं लागतं. या मुद्द्यावर ही बीजेपीचे लोक बोलणार नाहीत. आणि ह्यांनी फार म्हणजे मान वर करून सांगितलं की स्मार्ट सिटीमध्ये रस्ते आम्ही चांगले केलो. भाजपला आज खुलं आव्हान आम आदमी पार्टीचं आहे, संपूर्ण सोलापूर पिंजून काढायचा. आणि रस्ते जर चांगले निघाले तर आम आदमी पार्टी तुमची माफी मागेल उघडपणे, पण तुमची ताकद असेल, बोललेल्या शब्दावर जर टिकत असाल तर या आणि सोलापूर सगळं पिंजून काढून. रस्त्याची हालत फार वाईट आहे, धुळीचं साम्राज्य सोलापूरमध्ये झालेलं आहे. त्याचप्रमाणे सोलापूरमध्ये युवकांना रोजगार नाही, खड्ड्यांचं साम्राज्य वाढलेलं आहे. आणि हे लोक तोंड घेऊन सांगतात सोलापूरमध्ये चांगले रस्ते केले म्हणून, त्यांना लाज पण वाटत नाही बोलायला. त्यामुळं माझी इतर पक्षांना पण विनंती आहे की तुम्ही या मुद्द्यांवर बोला. आणि तुम्ही लोकसभेच्या मुद्द्यांवर जर कार्यक्रम आयोजित केलेला आहे, हे सोलापूरचा विषय उचलण्यासाठी या इन सोलापूर न्यूज चॅनलने जो कार्यक्रम ठेवलेला आहे, या कार्यक्रमात सोलापुराच्या विषयांवर बोला. आणि त्यांनी सांगितलं की पाण्याचं काँग्रेसच्या काळामध्ये देखील पाण्याची समस्या नव्हती असे नाही, पण आता जर आपण भाजपला सगळे मिळून घेरलो तरच आपण विकासाच्या दृष्टीनं सोलापूरला नेऊ शकतो. जर आपण जातीवादाच्या मुद्द्यावर परत बोलत राहिलो तर मग महत्त्वाचा मुद्दा बाजूला राहील. सोलापूरचा विकास हा गाव विकासाच्या माध्यमातून झालेला आहे आणि होत आहे. महायुतीचं सरकार असताना पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे गरिबांसाठी कुटुंब कल्याण योजना असू द्या, ज्यांना घर असू द्या, ज्यांना घर नसलेल्या लोकांना, आज एखाद्या महिलेला जर घर नसेल गरीब कुटुंबाला, त्याला घर देण्याचं काम प्रामाणिकपणे मोदी साहेबांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर ज्याच्या घरात नळ नाही अशा लोकांनाही त्यांच्या घरापर्यंत नळ देण्याचं काम मोदी साहेबांनी केलेलं आहे. त्याच्या घरामध्ये लाईट नसेल अशा लोकांनाही मोफत लाईट देण्याचं काम मोदी साहेबांनी केलेलं आहे. ज्यांची चूल जे महिला डोळ्यातून आसरू काढून मुलांना कुटुंबाला स्वयंपाक करायची, त्या महिलेच्या डोळ्यातून आसरू पुसण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे, गरिबाच्या दुःख समजणारा जर कोणी असेल ते महायुतीचं सरकार आहे. त्यामुळं महायुतीचं सरकार इथे कुठलाही महायुतीचा उमेदवार असू द्या, महायुतीचा उमेदवार आम्ही बघणार नाही, कोणी का असे ना. आम्ही फक्त मोदी साहेबांना आणि कमळ चिन्हाला पाहूनच या ठिकाणी जनतेसमोर जाणार आहोत. प्रथमतः साहेब हे विकासाच्या मुद्द्यावर बोलत असले तर यांनी विकास केला असता तर असं लोकांची घरं, लोकांची पक्ष फोडायची यांच्यावर वेळ आली नसते. पहिला मुद्दा त्यांचा विषय आहे सोलापूरचा. आम्ही मोठ्या मुद्द्याला जात नाही, मोठ्या मुद्द्याला आमचे वरिष्ठ नेते उत्तर देतील त्यांना. पण सोलापूरच्या विकासाचा जर आपण विचार केला तर ह्या जय सिद्धेश्वर महाराजांनी आपल्या सोलापूरचं 5 वर्षात कुठं निधी आणला आणि काय आणला, एक यांना जाहीरनामा ह्या BJPच्या लोकांनी करावा अशी मी आज ह्या ठिकाणी विनंती करतो. एकदा प्रेस कॉन्फरन्स तुमची घेतली होती पार्क स्टेडियमवरती, त्यावेळेस त्यांना विचारलं कामासंदर्भात, तर शेजारी त्यांचे आमदार बसले होते. तर जय सिद्धेश्वर महाराज म्हणतात की नाही मला माहीत नाही, आमच्या आमदारांना विचारा. म्हणजे खासदारांना कुठला निधी आपला कुठं वापरला गेला आहे हे सुद्धा माहिती नसणारा खासदार ह्या लोकांनी आपल्याला निवडून दिलेला होता. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावरती जर बोलायचं असेल तर सोलापूरच्या आता येणाऱ्या नवीन खासदार म्हणून आम्ही आज घोषित करतो प्रणिताताई शिंदे यांनी जे मध्यला जो विकास केलेला आहे, जी तळागाळातल्या लोकांपर्यंत काम पोचवण्याचं काम ज्या प्रणिताताई करतात, त्यांच्या पाठीशी आज महाविकास आघाडी खंबीरपणे उभे राहून त्यांना निवडून देण्यासाठी आतोनात प्रयत्न करणार आहोत. 2014ला जसं भाजपचा उमेदवार खासदार म्हणून निवडून आला तसं सोलापूर हे जवळपास 10 ते 15 वर्ष मागं गेलं. कारण इथे बेरोजगारीची समस्या प्रचंड या 10 वर्षात मोठी वाढलेली आहे. महागाईची समस्या प्रचंड मोठी आहे. विमानतळाचा प्रश्न फार मोठा आहे. त्याच पद्धतीने उद्योग व व्यवसाय सोलापूरमध्ये एकही आलेलं नाही. आणि ह्यांनी जर विकास कामं जर केली असते तर लोकांना आज ह्यांना विकास कामं सांगता आली असते. आज हे फक्त राम मंदिराची गोष्ट सांगतायत. आज हे फक्त 370 कलमचं अजून सांगतायत. तुम्ही लडाखमध्ये जाऊन परिस्थिती पाहिली आहे का? 370 कलम लागल्यानंतरनं जे 3 इडियट्स पिक्चर निघाला होता सोनम वांगचुक यांच्यावर, आज तिथं लाखो लोक 21-22 दिवस झालं मायनस डिग्रीमध्ये सुद्धा उपोषणाला बसलेले आहेत. हे लोकांची परिस्थिती तिथली अतिशय दयनीय आहे. हे मीडियाच्या माध्यमातून हे लोक दाबण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु सोलापूरची जनता
अशा भूलथापांना बळी पडणार नाही. येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सोलापूरच्या विकासाचं पाऊल हे 2024ला टाकल्याशिवाय राहणार नाही. आता मोदी की गॅरंटी चालू आहे. मोदीने एका महिलेला सुद्धा गॅरंटी दिली ती ज्योत्स्नाबाईला. त्याला काय केलं? त्याचं गॅरंटी तुम्ही तिकडे सोडला. आता गॅरंटी करताय. आणि सोलापूरचा विकासाचा मुद्दा चालू असताना तुम्ही म्हणताय राम मंदिर झालं, हे झालं. राम मंदिर आमच्याही श्रद्धेचा विषय आहे. झालं राम मंदिर बरोबर आहे, पण तुम्ही महागाईच्या विषय बोला. आता तुम्ही आमच्या काळात 69 रुपये लिटर पेट्रोल होतं, आता 106 रुपये लिटर आहे पेट्रोल. आमच्या काळात गॅस सिलेंडर 400 रुपये होतं, आता 1200 रुपये आहे. त्याच्याबद्दल बोलायला काय तयार नाही. आणि सोलापूरचा विकास करायचा सोडून तुम्ही म्हणताय आम्ही नरेंद्र मोदीला बघून. तुमच्याकडे आता सध्याला सोलापुरात उमेदवार नाही. आया रामला तुम्ही आतमध्ये आणताय, एकाला आणताय, दुसऱ्याला सोडताय, वापस तिसऱ्याचं नाव चर्चेत आणताय. हे कसं चालणार? सोलापूरच्या विकासावर बोला. तुम्ही काय केलं सोलापुरात? 5 वर्ष दिवा काय लावलाय स्मार्ट सिटीच्या माध्यमातून? सोलापुरातल्या सगळ्या चौकात खड्डे उकरून ठेवलेले आहे तुम्ही. सोलापुराला 2 दिवसाआड पाणी पुरवठा होत होता, आता 7 दिवस झाला पाणी पुरवठा नाही आहे. पार्क चौकात तुम्ही बघितलं गेलं तर सिद्धेश्वर मंदिरच्या साईडला एका साईडचा रस्ता बंद आहे, एका साईडचा रस्ता चालू आहे. ते रस्त्यात गेले 5 वर्षापासून तुम्ही स्टँडिंग कमिटी केलं नाही. स्टँडिंग कमिटीमुळे ते प्रलंबित आहे. वर्क बोर्डचा विषय तुम्ही 10 वर्ष तुम्ही सत्तेत आहे. तुम्ही काय केलंय? बाकीच्या ठिकाणी तुम्ही हे केलंय, सगळ्या ठिकाणी हे करताना. सोलापूरचा विकास व्हायला पाहिजे होता, त्या उद्देशाने सोलापूरचा विकास झालेला नाही आहे. आणि जे आपले जय सिद्धेश्वर स्वामी महाराज जे होते त्यांनी 5 वर्षामध्ये फक्त पूजार्चा ह्याच्याशिवाय दुसरं काही काम केलेलं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट 1 नेशन 1 इलेक्शन असं ह्यांचा नारा होता. ह्या पद्धतीने यांना एवढे टप्प्यामध्ये इलेक्शन करावं लागतं, ह्याच्यावरून ह्यांचं कळतं की 1 नेशन 1 इलेक्शन यांचं काय हे आहे. मी एवढंच बोलायचं इच्छितो भाजपवाल्यांना की विकासाच्या मुद्द्यावर बोलावं. मागील 10 वर्षापासून जे भाजपने सोलापूरची परिस्थिती या ठिकाणी घडवून आणलेली आहे, ती अतिशय वाईट परिस्थिती कधीही सोलापुराची नव्हती. सोलापुरात एकेकाळी गिरणगाव म्हणून ओळख होती. सोन्याचा धूर या ठिकाणी निघत होता. मात्र मागील 10 वर्षापासून भाजपचे दोन्ही खासदारांनी आतापर्यंत किती प्रश्न त्या ठिकाणी संसदेत मांडलेले आहेत, महागाईबद्दल त्यांनी काय काम केलेलं आहे, त्यांनी आतापर्यंत किती निधी त्या ठिकाणी आणलेला आहे, त्याचा सविस्तर त्यांनी या ठिकाणी सांगावा. आणि मागील 4 वर्षापासून सोलापूर स्टँडिंग कमिटीवर चेअरमन यांना बनवता आला नाही. सोलापूरच्या तिजोरीची चावी ज्याच्याकडे असते ते त्यांच्याकडे नाही. त्यामुळे सोलापुरात मोठ्या प्रमाणावर विकासकाम झालेले नाहीत आणि सोलापुरातील तरुण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बेरोजगार झालेला आहे. अनेक लोक सोलापुरातनं पुणे मुंबई या ठिकाणी स्थलांतर होत आहेत. देशाचे पंतप्रधानांनी इथं दुहेरी पाईपलाईनचं उद्घाटन केलं. आज तगायत दुहेरी पाईपलाईन झाली नाही. ही ह्यांचं सगळ्यात मोठं अपयश आहे. इथल्या स्थानिक नगरसेवक असतील किंवा आमदार असतील 2-2 वेळा कॉन्ट्रॅक्टर बदलण्याचं पाप केलं. ह्याच्यामुळं सोलापूर जनतेला गेल्या 4 वर्षापासून इथं पाण्याची टंचाई भासत आहे. बोरामणीसारखा मोठा प्रोजेक्ट या सोलापुरात आला. ह्याच्यामुळं गुजरात असेल, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक इथे सगळं शेतकऱ्याचा माल हा जगाच्या पाठीवर जाणार होता. हा प्रोजेक्ट ह्यांनी फक्त श्रेय काँग्रेसला मिळेल, शिंदेसाहेबाला मिळेल म्हणून ह्याने हा प्रोजेक्ट बंद केला. असे ह्या प्रोजेक्ट बंद झाल्यामुळं इतर इंडस्ट्री याचं सोलापुरात बंद झाले, त्यामुळे रोजगारी वाढली. आणि ह्यांनी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून गुजरातचे 2 मोठे कॉन्ट्रॅक्ट उभा केले आणि ह्यांच्या बगल बच्च्याला कामात देईन एवढी बोगस पद्धतीने कामं झाली ते तुम्ही आता सगळ्यात जास्त तुम्हीच दाखवलं लोकांना. आणि अशा सोलापूरचा खासदार हा अशा पद्धतीचे खासदार सोलापूर चालणार नाही. म्हणून आम्ही महाविकास आघाडीत जो उमेदवार असेल तो आता भक्कमपणे निवडून येईल. पूर्णपणे सोलापूर महाराजच्या भाजपच्या ह्याच्यावर नाराजी झालेली आहे सोलापूर जिल्हा शहर. प्रथमतः मी इन चॅनलचं या ठिकाणी विशेष आभार मानतो की रणसंग्राम या कार्यक्रमातून तुम्ही युवकांना या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. कारण आता सध्याचं चित्र संबंध देशामध्ये असे आहे, संपूर्ण हुकुमशाहीचं राज्य एकपणे चालू आहे का काय लोकशाही पूर्ण तळागाळाला गेलेलं चित्र दिसतंय. आपणही व्यासपीठ निर्माण केलं आणि मीडिया जिवंत आहे याचं एक उदाहरण आज इन चॅनलने या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्या सर्वांचा इथं आभार मानतो. मूळ मुद्द्याला येतोय. आज सोलापूर लोकसभेच्या अनुषंगाने आपण हे चर्चासत्र घडवत असताना गेल्या 10 वर्षामध्ये सोलापूरची विकासाच्या दृष्टिकोनातून किती मागासलेपण आता आपल्या सर्वांसमोर दिसून येत आहे. आज सोलापुरात बघायला गेलं तर उड्डाणपुलाचा विषय निधी अभावी तसाच पडलेला आहे. विमानतळाची चिमणी पडली परंतु विमान अद्याप उडायला तयार नाही आहे. आज बेरोजगारीचा प्रश्न तसाच आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती आहे. 4-4, 5-5 दिवसाआड लोकांना पाणी मिळू लागलेलं आहे. आणि कुठल्या नैतिकतेच्या जोरावर
हे महायुतीचे लोक मतं लोकाला मागायला चाललात, ह्यांना नैतिकदृष्ट्या मत मागण्याचा अधिकार तरी आहे का, हा प्रश्न सर्वसामान्य सोलापूरला पडलेला आहे. वास्तविक सांगायचं गेलं तर गेल्या 10 वर्षात आपण पहिला तर जो खासदार होता तो गाजलेला होता आणि दुसरा जो आता आहे तो बाबा म्हणून गाजलेला आहे. वास्तविक लोकांना सर्वसामान्याला एक चीड आहे, तुम्ही सर्वसामान्यांचे प्रश्न संसदेत मांडताना कुठे दिसतच नाहीत. आज किती सोलापुरातली बेरोजगारी वाढत आहे, आज किती तरुण इथून स्थलांतरित होत आहे, इथल्या बेसिक गोष्टी सोडवण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. जात धर्म आणि जातीचं ध्रुवीकरण उद्धव साहेबांनी स्पष्टप्रमाणे सांगितलेले. प्रभू रामचंद्राबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. आमचं हिंदुत्व फक्त प्रभू राम जय श्रीराम नाही आहे, तर हाताला देखील काम पाहिजे. तर हे हिंदुत्व सर्वसामान्य लोकांना अपेक्षित आहे. आपण कोणत्याही जातीच्या आधारावर कुठलाही पोळी भाजण्याचा प्रयत्न न करता विकासाच्या मुद्द्यांवर सर्वसामान्य लोकांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करा. आताचे सध्या सोलापूर महाविकास आघाडीचं ठाम सर्व सोलापूर जिल्ह्यातील सर्व युवक असतील, सर्व महिला भगिनी असतील, सर्व दलित असतील, आदिवासी असतील, सर्व समाजातले लोकांचं एकमुखी सध्या जे क्षमता असलेले, कार्यकुशल असलेले, विद्यमान आमदार असलेले, सध्या प्रणिता शिंदे यांचं कार्य उल्लेखनीय असल्याने सर्व महाविकास आघाडी मोठ्या मताधिक्याने एवढं निवडून देणारी आहे. आणि मतपेटीतून ह्या लोकांना सर्वसामान्य लोक यांना उत्तर देणार आहेत, हे आवर्जून मी सांगतो. मोदींना का मत द्यावं? मी सांगतो की मोदींना का मत द्यायचं नाही. ज्या मणिपुरात महिलांचा अवमान झाला 1.5 महिन्यानंतर देशाला माहीत पडलं, परंतु पंतप्रधानांनी त्यावर एक शब्द बोलले नाहीत. ज्या तिरंग्याची गोष्ट ती करतात, जे आपले खेळाडू तिरंगा जगभरात फडकवतात, ऑलिम्पिकमध्ये पदकं मिळवतात, त्या मुलींवर अन्याय झाला भाजपच्या खासदारांनी केला, त्याच्याबद्दल हे लोक एक शब्द बोलले नाहीत. ज्या महागाईचा विषय घेऊन हे सत्तेवर आले, त्यांनी 60चं पेट्रोल 100 रुपये करून दाखवलं, 600चा गॅस 1200 करून दाखवला. उज्ज्वला योजनेत सांगतात की महिलांना आम्ही सिलेंडर दिलं, परंतु 600चा सिलेंडर 1200ला घेणं कुठल्याही महिलेला परवडण्यासारखं नव्हतं. त्यामुळं महिला परत चुलीकडे वळायला. दुसरी गोष्ट सोलापूरची. सोलापुरात 10 वर्षात एकही IT पार्कचा विषय ह्या भाजप खासदारांनी घेतला नाही. एक मुंबईचे होते ते मुंबईतच बसले, एक मठातले होते मठात बसले. त्यांनी संसदेत कधी आमच्या युवकांचे प्रश्न मांडलेच नाहीत. त्यामुळे इथला युवक पुण्याला जातो आणि इथं फक्त पेन्शनच राहतात, अशी परिस्थिती निर्माण झाली. धरण आहे, 5 वर्षापूर्वी मोदींनी भूमिपूजन केलं, 5 वर्ष कामच चालू झालं नाही. जेव्हा शिवसेनेनं आंदोलन केलं तेव्हा यांना जाग आली, मग टेंडर काढलं, आता खोदकाम सुरू केले. हे ह्यांच्या कामाची पद्धत आहे. स्मार्ट सिटी म्हणाल तर ही बाग स्मार्ट सिटीतून दुरुस्ती केलेली आहे, रिपेरी केलेली आहे. मागं बघा फक्त बाकडं तुटलेलं आहे. 2 वर्षात यांच्या बाकड्याची गॅरंटी नाही आणि देशाला गॅरंटी द्यायला नाही. आणि इथल्या बेरोजगारांना हाताला काम मिळत नाही. आता कारण सोलापुरातल्या ज्या मिल होत्या त्या सगळ्या बंद पडलेल्या आहेत. सोलापुरात हातमागावर काम करणारं कोणच नाही, पण हातमागाचं ह्यांनी काय तर युनिटाने लाख रुपये देणार. अरे इथं माणूसच नाही, पैसे कुणाला देणार आहे तू? कारण हातमागावर काम करणारे गेले, यंत्रमाग बंद पडले आणि हे हातमागाकडे निघायला लागलेत. म्हणजे ही सगळी गंगा उलटी फिरवायचा धंदा आहे. सोलापूरकरांना बेवकूफ बनवला. मागा एकदा सभेत म्हणले मोदी की सोलापूरचं कापड घेतो आणि देशात सैनिकांना कपडे शिवतो. अरे इथं कपडा मिळत नाही बाबा, तू कोणाला वेड्यात काढतो? इथं आलं कसं आहे सोलापूरकर म्हणलं, सोलापूरकरांनी फसून मतदान केलं. आता सोलापूरकर फसणार नाही. बांधलेली घरं आडम मास्तरांनी बांधलेली होती, ते घरं बघताय रडायला चालू करताय. कुठंही असला पंतप्रधान रडका पंतप्रधान देशानं कधीच बघितलं नाही. काय बघितलं रडा? लहानपणी काय मी मगरीची पिल्लं पकडतो. अरे कुणाला काय 33व्या वर्षी ह्याला लहानपणी मेट्रो बघायची होती कलकत्त्याची. असलं फेकाफेकीचा धंदा चालू आहे. माझं भाजपच्या जे सुजान तरुण आहेत ते सगळे माझे मित्र आहेत, हे सगळे राबतेत. अजून पण 17 उचलायला लावले. ह्यांच्या मागणं कॉन्ट्रॅक्टर पैसेवाले झाले, करोडपती झाले, बाहेरून आलेले घेतले उरावर. त्या अशोक चव्हाणला आणला, लगे उरावर घेतला राज्यसभेवर. अशी परिस्थिती. त्यांनी शहाणा व्हावं, आमच्यात यावं आणि हे नाद सोडा. कारण हे कमंडलूचा धंदा आहे, तुम्हाला फक्त वेड्यात काढायला लागलेले आहेत असं आमचं म्हणणं आहे. जोपर्यंत सोलापूरच्या युवकांच्या हाताला काम मिळणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला मताचं दान करणार नाही. आज इन चॅनलच्या माध्यमातून लोकसभेसंदर्भात चर्चा घडवून आणला, त्याबद्दल मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो. ज्या भाजपवाल्याने गेल्या 10 वर्षामध्ये संपूर्ण देशामध्ये खोटं बोलण्याचं काम केलं, 100% धरण भरलेलं असताना सुद्धा आपल्याला 8-8 दिवस पाणी मिळत नाही. ज्या मोदी साहेबांनी पंतप्रधान म्हणून इथं सोलापुरात आल्यानंतर भूमिपूजन केलं, परंतु जे पूर्वीचं शिंदे साहेबांनी दुहेरी लेन आणलेलं आहे त्या दुहेरी लेनच्या माध्यमातून आपण आज पाणी पितो. त्यावेळेससुद्धा 1 दिवसात पाणी येत होतं, आता 8 दिवसात पाणी येत आहे. सोलापुरात IT पार्क नाही, गारमेंट पार्क नाही, बिडी उद्योग बंद पडलेला आहे. मुंबईमध्ये सुद्धा
अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बांधतो म्हणून 8 वर्ष झाले त्या बोटीतनं जाऊन भूमिपूजन केले, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांना विसर पडलेला आहे। घोषणा द्यायच्या चलो चलो शिवाजी महाराज की ओर, शिवाजी महाराज हमारे ओर म्हणून मतं घ्यायचे, खोटं बोलायचं। मराठा समाजाचा आरक्षणाला फसवलेलं आहे, धनगर समाजाला फसवलेलं आहे, मुस्लिम समाजाला फसवलेलं आहे। त्यामुळे ह्या लोकांना फसवून धर्माधर्मामध्ये भांडण लावायचे, जाती धर्मामध्ये भांडण लावायचे आणि आपली फक्त पोळी भाजायचं काम केलेलं आहे। ह्या भाजपवाल्यांना मी आव्हान करतो, तुम्ही राम मंदिर बांधलं, राम मंदिर बांधलं, राम मंदिर बांधलं, त्यांचा काही संबंध नाही। देशातल्या सर्व तरुणांनी एकत्र होऊन प्रभू रामाचं मंदिर बांधलेलं आहे। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंनी घोषणा दिली होती दरवर्षी काम हिंदू आहे, पण त्या घोषणेच्या माध्यमातून देशातील सर्व नागरिक जागरूक होऊन कोर्टाच्या माध्यमातून कोर्टाने न्याय दिलेला आहे। ह्या मोदीचा काय संबंध नाही। ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ज्यावेळेस बाबरी पाडली होती ते सगळी जबाबदारी आपल्यावर घेतली, पण हे पळपुटले सगळे भाजपचे नेते बिळात लपले होते। पण आता मंदिर बांधलं म्हणून कांगावा करतात, कोट्यावधी रुपये गोळा करतात, सोनं गोळा करतात, सगळं ढापाचं काम करतात। मगाशी भैया म्हणल्याप्रमाणे घरकुलचं उद्घाटनाने रडाचं नाटक केलं, मेरा भी घरकुल राहता तो मैं इधर राहता था म्हणून। अरे तुझ्या घरकुलमध्ये कसं राहतो? आटल्या मोठ्या संसदेमध्ये 10 लाखाचा कोट घालून फिरतो, तुला कशाला करतो? असं या पद्धतीचं खोटं बोलायचं आणि तुमचं देशातलं जगातलं मोठा पक्ष म्हणता, पण तुम्ही प्रत्येक पक्षातली माणसं फोडता, लोक फोडता। घर फोडायचं काम ह्या राज्यातील घरफोड्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीसनी केलेलं आहे आणि भविष्यामध्ये हा सोलापूर जिल्हा अवैध धंद्याचा भस्मासूर करून ह्या गृहमंत्र्यांनी करून ठेवलेला आहे। पुणे असू दे, नागपूर असू दे, गुन्हेगारांनी तरुणांना गोळ्या घालतात, परंतु त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही। त्यामुळं आता गेले 15 वर्ष झालं सोलापूर जिल्ह्याचे वाया गेलेले आहेत। प्रतापसिंह मोहिते पाटील होते, 5 वर्ष हेरिटेजमध्ये काढले। शरद बनसोडे होते, मुंबईत बसून आता आमच्या वानकर साहेबांनी सांगितलं काय त्यांचं कारकीर्द आहे। आता महाराज लुंगी काय खोट्या जातीचा दाखला आणला तरीही कुठलं काम केलं नाही, 10 रुपयाचा निधी कुठला दाखवलं नाही। आमचे हे सगळे लहान भाऊ आहेत भाजपवाले, त्यांनी सांगावा भाजपच्या खासदारांनी कुठला सोलापूर मतदारसंघामध्ये कुठलं चांगलं काम केलेलं आहे। त्यांनी फक्त अमावस्या आणि पौर्णिमेला वर्गणी गोळा करायचं काम केलेलं आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये 6 आमदारपैकी 4 आमदार BJPचे आहेत आणि 1 राष्ट्रवादीचा आणि 1 आमदार आहेत आमचे प्रणितीताई शिंदे। यांचं काम ह्या 5 आमदारापेक्षा सर्वात जास्त काम आणि विधान भवनामध्ये सर्वात जास्त मागणी आहे। सोलापूर जिल्ह्यासाठी विकासासाठी मागणी ह्या ताईच करतात आणि दरवेळेस त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठीच त्यांनी विधान भवनामध्ये त्यांचं म्हणजे मागणी केलेली आहे आणि ह्यावेळेस ताईच लोकसभेसाठी उमेदवार आहेत आणि त्यांनीच निवडून येतील। गेल्या 20 वर्षापासून या शहरामध्ये भाजपाचा खासदार असून खासदारी एकही काम केलं नाही, फक्त लोकांना फसवून काम करतो फसवलेलं आहे। मेन गोष्ट सांगायचं तर मागच्या वेळेस बनसोडे साहेबांनी बी फक्त दारू प्यायचं, घरात बसायचं एवढंच काम केलं आहे। महाराजांनी मठात बसायचं, घरात काय एवढंच काम केलेलं आहे। पण हे लोकात काम करताना 15 वर्ष 20 वर्ष भाजपाचे काम केलेलं काय नसल्यामुळे गेल्या पाण्याचा पुरवठा विषय पिवळं पाणी लोकांना पिवळं पाणी पाजलं आहेत। मेन गोष्ट दुसरा गोष्ट म्हणजे पैसे घ्यायचं, पूर्ण टेंडर भरायचे, रस्ते नीट साधं काम करून टाकायचे, हे पूर्ण काम लोकांना भाजप करतात। आज हे म्हणतात की आम्ही हाताला काम दिलो, काय हाताला काम दिला? आमचं मुंह में राम आहे आणि हाताला काम आहे असं काँग्रेस पक्षाचं काम राजीव गांधीपासून चालू झालेलं आहे। आणि हे म्हणतात की राम मंदिर आम्ही केलो। राम मंदिर ॲक्च्युली शिलान्यास हे ते राजीव गांधींनी तेव्हा ओपन केले दर्शनाला, तेव्हापासून ते चालू आहे। त्यासाठी काँग्रेसची उत्तर प्रदेशमधली 70 राजीव गांधींनी घालवलेली आहे आणि तेव्हापासून आम्ही रामाचे भक्त आहोत आणि सर्व आम्ही रामाला मानणारे आहोत। आणि सोलापूरला स्मार्ट सिटीबद्दल सांगायचं म्हटलं तर आजसुद्धा कुठल्याही चौकात जेव्हा ओबड रस्ते आहेत, कुठं ड्रेनेजचं झाकण वर आहे तर कुठं खाली आहे, लोकांचे पडून अपघात व्हायला लागलेले आहेत। आणि यांनी म्हणतात की आमचा विकास झाला, काय विकास झाला? सोलापूरचं एअरपोर्ट जे मंजूर केलेलं होतं ते बंद केलं, ते एअरपोर्ट बंद करून हाय ते एअरपोर्टचं चिमणी पाडून ते चिमणी आता 6 महिने झालं चालू करेना झालेत, जवळजवळ वर्ष होत आलं। त्या हाय ते एअरपोर्टचं विकासाच्या माध्यमातून जो विकास करायचा होता तो बंद केला। आणि जे महाराजांचं सांगायचं कारण म्हटलं तर महाराजांनी फक्त निवेदन फक्त सोलापूरच्या पेपरपुरतं इथं दाखवतात, दिल्लीत देतात का नाही हेच माहीत नाही कुणास ठाऊक। फक्त लोकांना एडत काढायचं काम महाराजांनी आजपर्यंत केलेलं आहे। आणि ह्याच्या आधीचे 25 वर्ष जे BJPचे खासदार होते त्यांना तेव्हा सोलापूरच्या जनतेची जाण नव्हती का? आत्ताच जाण आली का त्यांना? मान्य नेत्यांना सांगायचं आहे साहेब, कुठल्या पक्षाचा रुपया घेतला नाही, हिंदूंच्या घरी जाऊन समर्पण घेतलं आम्ही, हिंदूंच्या पैशात तिथं, कुठल्या एका भाड्या पक्षाचा रुपया नाही तिथं। दुसरी गोष्ट आज आमचे मित्र प्रशांत बाबर यांनी
विमानतळाचा मुद्दा मांडला. 2.5 वर्षाच्या रोहित पवारांनी चिमणीचा विषय कोर्टात करून टाकला. चिमणी पाडू दिली नाही. चिमणी पाडून 4 महिने झाले. आता विमानतळाचं काम म्हणून विमान चालवत आहे. आणि माननीय शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बोलले, ज्या माणसाने 2.5 वर्ष फेसबुकवर महाराष्ट्र चालवला त्यांनी उत्सवाचा बोलू नये. माननीय काँग्रेसचे एक जण म्हणले, एक जण मुंबईत बसला आणि एक जण मठात बसला. जेव्हा 11 ऑक्टोबर 2002 ला सोलापूर पेटलं होतं तेव्हा माननीय तत्कालीन खासदार सुशीलकुमार शिंदे हे अमेरिकेच्या एसी हॉलमध्ये बसले होते. हेच का तुमचा संपर्क सांग? इथल्या पाण्याचा प्रश्न असेल, इथल्या उड्डाण पुलाचा प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल किंवा ज्या केंद्रस्तरावरील जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांबाबत त्या खासदारांनी काय प्रयत्न केले आहेत? सरकारने दिलेली आश्वासनं पाळत का? काय एकंदरीत यांना उत्तर काय असेल तुमचं सांगा? सर्वप्रथम मी टप्प्याटप्प्याने सगळ्याचे उत्तर देणार आहे. सर्वप्रथम तुम्ही गणेश डोंगरेंकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की भाजपला या ठिकाणी उमेदवार मिळत नाही, दररोज एक नवीन नाव येत आहे. मुळात कसं आहे तुम्हाला एक सांगतो मी, काँग्रेसमध्ये कसं आहे की घराणेशाही आहे, यांच्यामध्ये कुणाची हिंमतच नाही आहे उमेदवारी मागण्याची. आमच्या दररोज बरोबर आहे, कारण आमच्यात लोकशाही आहे. आमच्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देखील उमेदवारी मागण्याची दम आहे. महाविकास आघाडीमध्ये एकाही दम नाही आहे. आज अनेक ठिकाणी आपण बघतोय शिवसेना, आज शिवसेनेच्या अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी राष्ट्रवादी जागा त्या ठिकाणी उमेदवारी मागते. मला काय म्हणायचं आहे, शिवसेनेमध्ये कोणी नाही का एसटी समाजाचा नेता जो खासदारकी मागवेल? मुळात काय आहे, यांनी गुलामगिरी स्वीकारली, घराणेशाही स्वीकारली. दुसरी गोष्ट, आता आमचे महेश भैया आणि प्रताप भाऊ आम्हाला आता म्हणत होते की हे आमचे लहान भाऊ आहेत, हे खूप कष्ट करतात, यांना काही ठिकाणी न्याय मिळत नाही. आमचे महेश भैया आणि प्रताप भाऊ, आमचं जेवढं वय आहे तेवढ्यांचा राजकीय अनुभव आहे. माझे त्यांना सवाल आहे, का बरं सुकृत नगरसेवकला महेश भैया धाराशिव आणि प्रताप बरोबर आहे, का बरं बरोबर आहे, त्यामुळे आपलं ते लेकरूवान लोकांचं कळतं हे बोलू नका. आणि त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने स्मार्ट सिटी करते मुंबई बरेच जण बोलत होते गॅस 1200 रुपये. कुठे 1200 रुपये? त्यांना मिळते 520 रुपयाला मिळतंय. कोट्यावधी लोकांच्या उज्ज्वला गॅसचे लाभार्थी आहेत. कधी 1200 रुपयाला म्हणतात. आणि सोलापूरचा विकास स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक विकास कामं केलेले आहेत. त्यांना एकदा जाऊन बघून या म्हणा. सोलापूरचा एक्झिबिशन सेंटर बघा, सोलापूरचा पार्क स्टेडियम बघा, सोलापूरचा आपलं रंगभवन चौक बघा, रेल्वे स्टेशन बघा आणि सोलापुरात झालेलं इंद्रभवनचं सुधारणा बघा. एवढ्या सगळं विकास कामं यांना दिसत नाही आहेत का? आणि राहता राहिला विमानतळाचा प्रश्न, मालडोकचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी विमानतळाला अडचण येत आहे. आणि दुहेरी पाईपलाईनचं पण न्यायालयीन प्रवेश असल्यामुळे विषय थांबलेला आहे. असे सगळे प्रकरण असताना आमचे विकसित भारत संकल्प यात्रा गल्ली गल्ली फिरत आहे, प्रत्येक चौकात फिरत आहे. त्यामध्ये सर्व संपूर्ण देशवासियांना घोषणापत्र आणि तयार करण्याकरता आम्ही आवाहन केलेलं आहे. यांच्यात जर दम असेल तर आमच्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या ठिकाणी यावं आणि यांचा जे संकल्प आहे सोलापूरकरता त्या ठिकाणी आमच्या संकल्प यात्रे ठिकाणी त्यांनी नोंदवावं आणि त्याची अंमलबजावणी 2029 पर्यंत केल्याशिवाय आमचा भाजप पक्ष राहणार हो बघितलं तर आजूबाजूला सगळीकडे रस्त्याचं जाळं नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विणले गेलेल्या सोलापुरात तुम्ही पाहिलं स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक चांगले रस्ते इथे दिसतात. कुठल्याही रस्त्यावर खड्डा वगैरे इथे दिसत नाही. एक चांगल्या प्रकारचं काम स्मार्ट सिटीच्या माध्यमातून इथे झालेलं आहे. आणि पाण्याचा विषय बोलाल तर पूर्वीपासूनच पाण्याची टंचाई सोलापूरला आहे. 4 दिवसाआड पाणी पूर्वीपासूनच आहे आणि आता पण तसंच आहे. यापुढे सुधारणा होते. आता पाईपलाईनचं काम सुरू आहे. त्यानंतर 1 दिवसाआड पाणी आणि दररोज पाणी असं सुविधा होणार आहे. मोदी साहेबांच्या माध्यमातून अनेक चांगले कामं, विकासाचे कामं, रोजगाराचे कामं इथं झालेले आहेत. नाही असं नाही. मोदी साहेबांनी परवा पाहिलं तर आपण 25,000 लोकांना, गरीब लोकांना घरं बांधून दिलेलं आहे. मोफतमध्ये घरे बांधून दिलेलं आहे. हे काम आपण पाहणं गरजेचं आहे. नुसतं कुठल्या तर धर्माच्या नावावर ज्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर डोकं ठेवू नये, त्यांनी धर्माच्या गोष्टी करू नये, रामाच्या गोष्टी करू नये असं मला इथं सांगायचं. ज्यांनी राम मंदिराच्या विरोधात वकिलं दिले त्यांनी राम मंदिराचा विषय विरोधात बोलू नये असं मला बोलायचं आहे. आणि मोदी साहेबांनी
विकास यावेळी केलेल्या मोदींची गॅरंटी आहे म्हणून आमच्याकडे वोट करून ऐकायचं माझा काँग्रेसला एक सवाल आहे. NTPC हा प्रकल्प हिमाचल प्रदेशमध्ये NTPC हा प्रकल्प हिमाचल प्रदेशच्या सरकारने नाकारला होता. तो 7 महिने तसाच ठेवला आणि ह्या शिंदे साहेबांनी 1 वर्षाखाली दक्षिण मधल्या कार्यकर्ते काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या जे गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेतले आणि कवडीमोल भावाने विकत घेऊन ह्या शेतकऱ्यांचं नुकसान करायचं काम शिवकुमार शिंदे केलं आणि भूमिपुत्रांना NTPC आणली. पण हे की भूमिपुत्र NTPC मध्ये कामाला नाहीत आणि ह्या शिंदे साहेबांनी 2002च्या जंगलीच्या वेळेस इथल्या सगळ्या मिल बंद पडण्याचं काम कोण केलं असेल? शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि ह्याचं उत्तर द्यावं. आता शिंदे साहेब आमच्यात पाण्याची लाईन आणली, पाणी लाईन आणली नाही पाण्याची लाईन आणली पण त्यांनी ऐकायचं एका पाणी लाईनवर माझा सवाल आहे. एका पाणी लाईनवर गृहमंत्री झाले, ऊर्जा मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, पक्षनेता झाले तरी सुद्धा ते काय करू शकले नाही. एक नाही आणले. उज्ज्वला योजनेचं 1200 आहे. ऍक्च्युली 930 रुपयाला गॅस असताना त्यातून सबसिडी 300 रुपये त्या महिलेला परत येते म्हणून किती त्याला गॅस 630 रुपयाला गॅस मिळतो. त्याच्यानंतर आरोग्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आदरणीय नरेंद्र मोदी आदरणीय अजितदादांनी त्यासाठी 5 लाखाचा 3 लाखाचा विमा 5 लाखाला केला. त्या ठिकाणी सर्व ऑपरेशन मोफत दिले. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व गरिबांना या ठिकाणी मोफत उपचार मिळतं. परंतु मला सांगा ज्या ठिकाणी शिंदे साहेब खासदार होते सोलापूरला शिंदे साहेब खासदार होते महापालिकेत त्याची सत्ता होती तेव्हापासून पाण्याचा प्रश्न आहे. त्यावेळेस तुम्ही पाण्याचा प्रश्न मिटवू शकला नाही. आता तुम्ही 10 वर्षामध्ये आम्हाला 5 महापालिकेमध्ये आम्हाला 5 वर्ष सत्ता देऊन आम्हाला पाण्याचा प्रश्न विचारणं हे चुकीचं आहे. आम्ही या ठिकाणी पाण्याचा प्रश्न मिटवण्याचं काम केलेलं आहे आणि करत आहे की हा वैचारिक मंथन घडवून आणण्याचा कार्यक्रम 4थ्या स्तंभाने घडवलंय तर त्याचा विनियोग जनतेसाठी व्हावा. भारत महासत्ता कधी होणार? भारताला महासत्ता होण्यासाठी मंदिराची गरज आहे का विज्ञानवादी दृष्टिकोन सोडून शाळेची गरज आहे? याचा विचार करून एकशे 70 काढलंय हे केलंय पण अजून तुम्ही इलेक्शन काय घेत नाही जम्मू काश्मीरमध्ये हे सांगावं आधी त्यांनी. आणि आमचे मित्र म्हणतात उज्ज्वला योजना ह्या बजेटमध्ये गेल्या वर्षी बजेटमध्ये उज्ज्वला योजनेला तरी किती पैसे दिले ते एकदा उघडून बघा म्हणावं त्यांना कळेल किती पैसे त्यांनी बजेटमध्ये दिलाय. सोलापुरात लाईटी नाही. पहिला BJPचं नाव भारतीय जनता पार्टी होतं. आता BJPचं नाव भ्रष्टाचाराने जमवलेली पार्टी असं नाव पडलेलं आहे. आता यांना उमेदवार मिळत नाहीये. आता यांनी सांगतात की राम मंदिराबाबत बोलले होते परंतु ज्या मतदारसंघात ते राहतात भाजपचे जे उमेदवार होते आमदारकीचे विजयकुमार देशमुख त्यांनी रामाची शपथ घेऊन सांगावं की विजयकुमार देशमुखांनी मतदान केलं आहे का हे पहिल्यांदा त्यांनी सांगावं. यांच्याच उमेदवाराला मतदान करत नाही येणाऱ्या काळात सुद्धा हे भाजपचे उमेदवार मतदान करणार आहेत. आमदार प्रिंद शिंदे यांनाच मतदान करतील आणि हेच लोक निवडून आणतील आपल्याला माहित असेल. आणि भारत देशातल्या सर्व जनतेच्या मनात रामाने स्थान मिळवलेलं आहे. केवळ मंदिरात नाही. रामाच्या मंदिराला विरोध करणाऱ्या वकील जाणाऱ्यांनी बोलू नये. आपण आम्ही गेल्या अनेक तासापासून बघतोय या ठिकाणी विकासाच्या नावावरती चर्चा होतीये. मला एक साधा प्रश्न विचारायचा आपल्या सोलापूरच्या खासदारांना की सोलापूर आपल्या शहरामध्ये शिवछत्रपती सर्वोपचार शासकीय रुग्णालय आहे. त्या ठिकाणी गोळ्या नाहीत, औषधं नाहीत, खाट नाहीत, डॉक्टर नाहीत आणि पेशंट हे त्या ठिकाणी गोळ्या औषधांना मरतायत. या हॉस्पिटलला आत्तापर्यंत किती वेळा या खासदारांनी भेट दिली त्यांनी सांगितलं पाहिजे. उलट ज्यावेळी सुशीलकुमार शिंदे साहेब ज्यावेळी खासदार होते त्यांनी त्या ठिकाणी अनेक अद्ययावत मशिनरी त्या ठिकाणी आणले त्यामुळे लोकांना जीवनदान मिळालं. आरोग्यासाठी काय सांगितलं पाहिजे. जीवन हे लोक बंद पडण्याचं काम करतात. खासदारांना सांगितलं पाहिजे लोकांचा जीव वाचवा, लोकांचा जीव घेता लाज वाटली पाहिजे या ठिकाणी खासदार सांगायला. आणि देशाच्या राजकारणावरती बोलू नये. सोलापूरमध्ये
विकास आहे त्याच्यावरती बोलायला पाहिजे. 10 वर्षाचे जे खासदार आहेत त्यांनी काय केलं त्याच्यावर बोला. आज आमचे आमदार प्रणितीताई शिंदे शहरमध्येचे आमदार आहेत, त्यांनी काय विकास काम केलं. शिंदे साहेब खासदार असताना सोलापूरसाठी जे विकास काम केले त्याची पावती म्हणून नक्कीच प्रणितीताई शिंदे यांना सोलापूरकर निवडून देते. सोलापुर शहर के अंदर बीजेपी विकास कामों पर कुछ बोल रहे हैं. आज के नौजवानों के पास रोजगार नहीं है, कारोबार नहीं है. हमारे सोलापुर शहर के नौजवान जो है पुणे में जाकर कारोबार कर रहे हैं. इसके ऊपर बीजेपी के लोग बोलने के लिए तैयार नहीं है. बीजेपी पोलराइजेशन कर रही है सोलापुर शहर के अंदर. ये सिर्फ हिंदू मुस्लिम कर जो है वोट हासिल करने का काम कर रहे हैं. तो हमें बस यही कहना है उनको कि आप लोग जो अलग अलग संगठन बनाकर गई के नाम पर मारा जा रहा है मुसलमानों को और लव जिहाद के नाम पर मुसलमानों पर मारा जा रहा है. तो बीजेपी हुकूमत के अंदर जो है मुसलमानों पर जो अत्याचार हो रहा है ये कब बंद होने वाला? क्या अभी हमने जो है आने वाले वक्त में ये डिसाइड किया है कि बीजेपी को हराने के लिए जो संविधान की बात करेगा वैसे कैंडिडेट को जिताकर भेजना है हमें, और ये बीजेपी को रोकने का काम इंशाल्लाह आने वाले वक्त में करेंगे. मैं विशेष रूप से यहाँ पे ये कहूँगा कि एक मिनट मैं ये कहना चाहता हूँ कि महाराष्ट्राची भूमी है छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठावंत सैनिकांची भूमी, और छत्रपती शिवाजी महाराज के इस महाराष्ट्र में मैं जिस वक्त ये हुकुमशाह मोदी से पूछना चाहता हूँ जो ये कहते हैं सबका साथ सबका विकास, मैं पूछना चाहता हूँ जब मराठा आरक्षण की बात आई, मराठा समाज सड़कों पे उतरा हुआ है. मैं कहना चाहता हूँ जब जाटों के बारे में रिजर्वेशन खारिज हुआ, जब पटेलों का रिजर्वेशन खारिज हुआ, जब गुज्जरों का रिजर्वेशन खारिज हुआ, तो मराठा आंदोलन के बारे में मैं कहना चाहता हूँ नरेंद्र मोदी ये कहते हैं दिल्ली में बैठकर कि जाटों को अगर रिजर्वेशन नहीं मिलता है तो मैं सुप्रीम कोर्ट में जाकर स्पेशल रिपिटिशन दाखिल करूंगा और उन्हें रिजर्वेशन दिलाऊंगा. जबकि मुसलमानों के रिजर्वेशन के बारे में हाईकोर्ट ने ये कहा कि टू ब्रिंग मुस्लिम इनटू द सेक्युलर पॉलिटी दे आर एजुकेशनली बैकवर्ड एंड दिस रिजर्वेशन शुड कंटिन्यू. लेकिन मुसलमानों को रिजर्वेशन नहीं मिलता. आज मैं आपसे कहना चाहता हूँ सिविल हॉस्पिटल में आप जाइए. मैं कहना चाहता हूँ, मैं ये कहना चाहता हूँ खासदार का जो निधि होता है वो शिक्षा, रोजगार, स्वास्थ्य. आज सिविल हॉस्पिटल के अंदर आप जाइए 2 रुपए का मेंटाक्लो इंजेक्शन अवेलेबल नहीं है. आप सिविल हॉस्पिटल के अंदर जाइए, आज सिविल हॉस्पिटल के अंदर 2 रुपए का मेंटाक्लो इंजेक्शन अवेलेबल नहीं है, 5 रुपए की सिरिंज अवेलेबल नहीं है. तो मैं ये कहना चाहता हूँ कि ये बीजेपी के जो खासदार है करोड़ों रुपए का निधि इनके पास है, ये निधि क्या कर रहे हैं? इसलिए हम इनसे ये कहना चाहते हैं की ये कृपया करके विकास के मुद्दे पर बातें करें. इसलिए हम विचार विरोध करते हैं. 2013 साली आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नामुळे 200 बेडचं हॉस्पिटल गुरुनानक चौकात ताईच्या माध्यमातून झाला, पण उद्घाटन आचारसंहितेत 4 दिवस तोंडावर आहे म्हणल्यानंतर उदय सावंत येणार होते, त्यांचा दौरा अचानक अर्ध्या तासाखाली कॅन्सल झाला. ऑनलाईन उद्घाटन झालं. हे सोलापूरसाठी दुर्दैव आहे की ऑनलाईन उद्घाटन करतात, काम एकाचं उद्घाटन एक करतात ऑनलाईन बसून खुर्चीवर, फक्त उंटावर बसून शेळ्या राखायचं काम यांचं चालू आहे. पण आमदार प्रणिती शिंदे यांचं हे श्रेय आहे. सोलापुरात सिटी स्कॅन मशीन असू दे किंवा पहिलं कुत्रा चावलं इंजेक्शन फ्रीमध्ये भेटायचं सिव्हिलमध्ये, आता बाहेरच्या सामान्य कार्यकर्त्याला किंवा नागरिकाला बाहेरनं विकत आणून टोचून घ्यावं लागतं. हे ताईचं हे हॉस्पिटल आहे, उद्घाटन उंटावर बसून शेळ्या राखायचं काम करू नका. मला म्हणजे या भाजपच्या लोकांवर खरं तर मला दया येते की यांना एवढं पण कळत नाही. बाबांनो NTPC मध्ये तुम्ही म्हणता घोटाळा झाला, सुशीलकुमार शिंदे साहेबांनी घोटाळा केलेला. अरे बाबांनो सुशीलकुमार शिंदेवर नाराज होते लोक म्हणून तर तुमच्या खासदाराला निवडून दिलं. तुमच्या खासदारांनी करून दाखवायला पाहिजे होतं. तुमच्या खासदारांमध्ये ताकद पाहिजे करून दाखवायची. आता वाद घालू नका, वाद घालू नका. हे मला सांगा आज सोलापूरमध्ये महापौर महिला होती, मात्र आज सोलापूरमध्ये एक सुद्धा मुतारी महिलांसाठी नाही. आम आदमी पार्टी तिथं झटत आहे मुतारीसाठी. या लोकांना एक मिनिट, हे लोक एवढं सांगतात देशभक्ती देशभक्ती. ज्यावेळी देशामध्ये कोरोना होता आता त्यांनी सांगितलं मोफत लस दिला म्हणून, मोफत लस फुकट दिला नाही, कंपन्यांकडनं बॉन्ड घेतलाय, बॉन्ड पैसे घेतलाय. देशातल्या लोकांच्या इलाजात सुद्धा पाकिस्तान हे लोक देशभक्तीचा नाटक, अरे देशभक्तीचा नाटक करतात. पाकिस्तानच्या इलेक्ट्रिक कंपनीकडनं सुद्धा त्यांनी बॉन्ड घेतलेला आहे. याच्यावर उत्तर द्या. पाकिस्तानच्या कंपन्यांकडनं काय बॉन्ड घेतलं उत्तर द्या. आज आपल्या स्मार्ट सिटीमध्ये सोलापूर शहर हे 10व्या क्रमांकावर आहे. मी सर्वच पक्षांना शोभांतिका हे स्मार्ट सिटी म्हणून महापालिकेच्या खालच्या चौकात जावा. महिलांसाठी प्रसाधन गुरेनेत लघुशंका नाही. 9 महिने आम्ही लढतो त्याच्यासाठी. काय बाता करतात हे लोक भ्रष्टाचारी. हे सांगतात लाज वाटत नाही. सांगतात
नरेंद्र मोदीजींनी सोलर पॅनल बसवून लोकांना मोफत वीज दिलेलं आहे. दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये वीज मोफत असताना हे लोकांनी विरोध केला आणि आता यांनी काय द्यायला पंजाबमध्ये 8 वोट चोरणाऱ्यांनी 400 पारच्या गोष्टी अजिबात करू नये. शेतकऱ्यांना ज्या ज्या घोषणा केंद्र सरकारने केल्या होत्या त्या घोषणा पूर्णत्वात आल्याच का? शेतकऱ्यांना जे काय फायदा मिळाला पाहिजे ते मिळालाय का? काय सांगाल तुम्ही? अजिबात शेतकऱ्यांना मोदी सरकारमुळे काही फायदा झालेला नाही. कांद्याची निर्यात बंदी करून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणण्याचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे. आणि सोलापूरमध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सध्या पाण्याची अवस्था बिकट आहे. पाणी नाही, वीज नाही, नदीकडेच्या लोकांना वीज बंद राहते आणि याचा परिणाम असा आहे की शेतकऱ्यांना पाणी शेजारी असून सुद्धा त्यांना पाणी शेतीसाठी वापरता येत नाही. पाण्याचं नियोजन नाही. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची विषय असा आहे की शेतकऱ्यांच्या मुळावर उठण्याचं काम आतापर्यंत मोदी सरकारने केलेलं आहे. त्याच माध्यमातून बोरामणीचं विमानतळ मंजूर असताना सुद्धा बोरामणीच्या विमानतळाला न बघता त्यांनी हेतील विमानतळ चालू करण्याच्या उद्देशाने या साखर कारखान्याची चिमणी पाडून त्यांनी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि तरीसुद्धा चिमणी पाडून सुद्धा इथे विमानतळ विमानसेवा चालू झालेली नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांना हमीभाव न मिळाल्यामुळे सर्वात जास्त आत्महत्या या सरकारच्या काळात झालेल्या आहेत. आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांनी कुठंच केंद्रबिंदू न मानता दुर्लक्षित करण्याचा त्यांनी आतापर्यंत पाप हे मोदी सरकारने केलेलं आहे. कोणत्या मालाला त्यांनी आतापर्यंत भाव दिलेला आहे त्यांनी जाहीर करावं की शेतकऱ्यांना 2000 रुपये वर्षाला देऊन इकडून तुम्ही पाकिस्तानला म्हणजे पाकिस्तानच्या कांद्याचा भाव वाढवण्यासाठी पाकिस्तानला पैसे पुरवण्यासाठी तुम्ही उलट कांदा निर्यात बंदी केली. आणि त्या माध्यमातून आता इलेक्ट्रॉल बॉन्डचा जो विषय आहे पाकिस्तानच्या एका कंपनीकडे इलेक्ट्रॉल बॉन्ड जे घेतले गेले पैसा घेतला गेला ह्याच्यावर सुद्धा त्यांनी बोललं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे आपण जी आज हे बोलतोय ते सोलापूरच्या दृष्टिकोनातून बोलतोय पण सोलापूरच्या दृष्टिकोनातून त्यांना एक 5 मुद्देसुद्धा विकासाचे सांगता येत नाही आहेत. ही दुर्दैवी गोष्ट आहे. गेल्या 10 वर्षामध्ये या खासदारांनी भाजपच्या खासदारांनी एकही संसदेमध्ये सोलापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारलेला नाही. ही सगळ्यात सोलापूरकरांच्यासाठी युवकांसाठी नागरिकांसाठी महिलांसाठी अतिशय दुःखाची आणि दयनीय अवस्था आहे. शेतकऱ्यांच्या विषयाबद्दल बोलायला गेलं तर आज तुम्ही बघताय लागवडीसाठी येणारा जो खर्च आहे तो तिपटीने वाढला आहे. पण त्यांचा मिळणारा हमी भाव किंवा भाव असेल ते अद्यापही वाढलेलं नाही आहे. शेतकऱ्यांच्या बी बियाण्यावरती 18% GST लावली, धान्यावरती 18% GST लावली. पण शेतकऱ्यांना काय देत आहे याचं उत्तर यांच्या सरकारने द्यावं. की आपण बघत आहात कांद्याची निर्यात बंद करून ह्यांनी आपल्या सोलापूरचंच उदाहरण सांगतो. एक महिना शेतकरी उन्हातानाचं तडपडत रात्री डोळे जागत या आपल्या विजयकुमार देशमुख त्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन आहेत त्यांच्या बाजार समितीच्या चेअरमनच्या इथं 2-3 किलोमीटर लांब अशा कांद्याच्या गाड्या लागत होत्या. त्यावेळेस काय हे लोक झोपले होते का? ह्या अशा अनेक मुद्दे आहेत शेतकऱ्यांचे. सुशील आपले कृषीप्रधान देश असताना सुद्धा ह्या लोकांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचं काम केलेलं आहे. शरद पवार साहेब देशाचे कृषी मंत्री असताना एका टप्प्यात विना अटी विना शर्तीचे 70,000 कोटी रुपयाचं कर्जमाफी या देशात केली होती. हे ज्वलंत उदाहरण आहे. आणि त्या विषयावरती आपण बोलत असताना कृषीप्रधान देशात तुमचा ह्यांना विचारा यांचा कृषी मंत्री कोण आहे आणि किती वेळा बदलला हे पण नाव सांगू दे. आणि कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी दोन्ही खासदारांनी सुद्धा काम केलं नाही. त्या व्यतिरिक्त शरद पवार साहेब असतील शिवकुमार शिंदे साहेब असतील या ठिकाणी एमआयडीसी असतील मोठमोठे प्रोजेक्ट सोलापूर शहरातल्या लोकांना रोजगार दिला. परंतु तिथल्या खासदारांनी साधी पिठाची गिरणी सुद्धा बांधली नाही. या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न घ्यायचा म्हणला तर सिद्धेश्वर साखर कारखाना जो होता तो चांगल्या पद्धतीने चालू होत असताना लिंगायत समाजामध्ये माझ्याशिवाय दुसरं नेतृत्व होऊ नये हे म्हणून या तिथल्या शहरोत्तरच्या आमदारांनी केवळ आणि केवळ लिंगायत समाजातल्या माणसांनी कुठलंही मोठं नेतृत्व माझ्याशिवाय घडू नये म्हणून तिथला कारखाना पाडला. आणि तिथल्या लिंगायत समाजातील अनेकांच्या कुटुंबातील भाकरी काढून घेण्याचा घशातला घास काढून घेण्याचं काम इथल्या शहरोत्तरच्या आमदारांनी केलं. कारखाना नाही. केंद्राच्या माध्यमातून अनेक कृषी योजना राबवत आहेत. याला विरोध करणारे हेच लोक आहेत. आम्ही भाव देतो म्हणून जेव्हा सरकारने हे करायला सांगितलं हेच विरोधक त्या ठिकाणी भांडवल करून सर्वांना एकत्रित करून कृषी कायद्याच्या विरोधात गेलेले लोक आज कृषी कायद्याच्या हमी भावाच्या बाबतीत विचारत आहेत.
मग ज्यावेळी आमचा कृषी कायदा अंमलात आणण्याचा प्रयत्न झाला होता देशभरातून त्याला विरोध झाला का नाही? का झाला? अरे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये याची देतो उज्ज्वला गॅसचं कनेक्शन घ्या देतो तुम्हाला या ना. शेतकऱ्याच्या खात्यात थेट पैसे पाठवण्याचं काम या मोदी सरकारने केलंय. आता आमच्या मित्रांनी सांगितलं की शरद पवारांनी एवढी मोठी त्यांच्या घराण्यातल्या कुटुंबातल्या त्यांच्या मंत्र्यांच्या खात्यामध्ये त्या कर्जमाफीचे पैसे ज्या शरद पवारांना मागच्या वेळी भाड्याला पळून जावं लागलं, आज त्यांना बारामतीमध्ये सुप्रिया सुळेला निवडण्यासाठी ज्या पद्धतीने कर्ज घ्यावं लागतं यावरून कळतं की त्यांनी काय शेतकऱ्यांसाठी काम केलंय, काय जनतेसाठी काम केलंय. आज त्यांच्या पुतण्याने त्यांना आव्हान दिलं तर शरद पवारांची आज आमदारांना दमदाटी करण्याची भाषा आहे. सुनील शेळकेने त्यांनी दमदाटी भाषा केली. म्हणजे इतका मोठा नेता, दूरदृष्टिकोन असलेला नेता म्हणून सांगतोय. जर या नेत्याला आपल्याच आमदाराला, आपल्याच पूर्वीच्या एका आमदाराला जर दमदाटी करण्याची भाषा द्यावी लागत असेल तर आमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आजपर्यंत शेतकऱ्यांच्या टाळूवरती लोणी काढलेल्या लोकांनी लवासासारखा प्रकल्प आपण पाहिला असेल. त्यावेळेचे पर्यावरण मंत्री जयशिव रमेश यांनी त्या ठिकाणी परवानगी टाकलेली होती. मात्र त्या ठिकाणी सोनिया गांधी यांनी तत्कालीन मनमोहन सिंग यांना दबाव टाकून शेतकऱ्यांच्या जमिनी केवढी भावात घेऊन यांचा लवासा प्रकल्प यांनी आणला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलण्याचा अधिकार यांना नाहीये. दुसरी गोष्ट, आज आपले अनेक मित्र म्हणतात की प्रणित शिंदेचं काम असं आहे, प्रणित शिंदेचं काम तसं आहे. प्रणित शिंदेचं मागच्या 15 वर्षाचं मताधिक्य बघा. माझं आव्हान आहे, मागच्या 15 वर्षातलं प्रणित शिंदेचं मताधिक्य जर बघितलं, एकदाही प्रणित शिंदे 10,000च्या वर मताधिक्य यांना मिळालेलं आहे. आणि मागच्या वेळी देखील झालेल्या मतविभागणीचा फटका, त्यामुळे ते आमदार झाले. दुसऱ्या वेळेस आमच्या भाजपची शिवसेनेची युती झाली नव्हती, त्यामुळे ते आमदार झाले. त्यामुळे प्रणित शिंदे हे आपल्या सोलापूर जिल्ह्यामधील सर्वात सक्रिय आमदार म्हणतात. मला यांना आव्हान आहे, आतापर्यंत मागील 15 वर्षामध्ये प्रणितेचं मताधिक्य तुम्ही जर बघितलं 10,000च्या वर प्रणित शिंदे यांचं मताधिक्य नाही आहे. यावरून त्यांच्या मत विधानसभा मतदारसंघाची जनतेने स्वीकारायला तयार नाही. शेतकऱ्यांचा विषय, माझे शेतकऱ्यांचे विषय बघितले. 70,000 कोटी रुपयाचे शरद पवार असताना शरद पवारांनी वाटले म्हणते. पण ह्याचा तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जर बोलत असेल तर बँका ह्यांच्या, शिक्षण संस्था ह्यांच्या, कारखाने ह्यांचे कर्ज ह्यांनीच घेणार आणि कायदा पण ह्यांनीच पारित करणार आणि पैसे पण ह्यांनी खात होते. ज्या शेतकऱ्यांना कवडी मोल भावानी शेती या शिवकुमार शिंदेनी घेतली त्या बाबतीत कोण बोलत नाही. आणि दुसरं, प्रणिती शिंदे शहर मध्येचे 2 मिनिट प्रणिती शिंदे शहर मध्येचे आमदार होते. पण वडील भाजपच्या खासदार जय शुद्धेश्वर महाराजला त्याच प्रणित शिंदेच्या मतदारसंघात 40,000 दिले. त्याबद्दल यांनी बोलावं. आणि प्रणित शिंदेने काय काम केलं, काय काम केलं महापालिकेत आज सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये जर शेतकऱ्यांचं आत्महत्याचं प्रमाण वाढण्याचं मुख्य कारण असेल तर त्यांच्या जे काही शेतमालाला योग्य भाव मिळेल असं झालं. आज कांद्याची निर्यात बंदीचा विषय आपल्या सर्वांना माहीत आहे. निर्यात बंदी केल्यामुळं कोट्याधी रुपयाचं शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळं तो आत्महत्येला सामोरं चाललेलं चित्र आपल्याला दिसतं. एकंदरीत बघायचं गेलं तर आज या महायुतीच्या सरकारला मला आवर्जून 1-2 प्रश्न विचारायचे आहेत. आज संबंध महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे ड्रग्सचं जे एक रॅकेट चालू आहे, कोट्याधी रुपयाचं ड्रग्स जिथं तिथं सापडू लागलेलं आहे. आपल्या सोलापुरात देखील कधी नव्हतं एवढं मोठं ड्रग्स सापडलेलं आहे MIDC मध्ये. तर हा जसा उडता पंजाब आहे तसा उडता महाराष्ट्राचं चित्र आता कालांतराने दिसू लागलेलं आहे. या भाजपच्या हातात, या महायुतीच्या हातात जे सरकार दिल्यामुळं ड्रग्सच्या आहारी सगळे युवक व्यसनाच्या आहारी चाललेलं चित्र दिसू लागलेलं आहे. आज शेतकरी समाज सगळीकडे आत्महत्या करायला चित्र दिसू लागलेलं आहे. आज ह्याने या नैतिकतेच्या जोरावर सांगतात की आम्ही असं हे करू लागले. अहो, त्यावेळी नवाज शरीफाच्या घरी बिर्याणी खायला कोण गेलेलं होतं याचं देखील उत्तर तुम्ही द्या. नवाज शरीफाच्या घरी बिर्याणी खायला कोणी गेलेलं होतं? जम्मू काश्मीरला PDP बरोबर जम्मू काश्मीरला कोण बसलं होतं युतीमध्ये? या प्रश्नांचे उत्तर देखील तुम्ही देणं गरजेचं आहे. मी ह्या विषयाला आपण सर्वांना विनंती आहे की आपण लोकसभेच्या विषयाला देखील महत्त्वाचं वाचा फोडणं गरजेचं आहे. आज सोलापूरच्या अडचणी काय? आज सिव्हिलमध्ये CT स्कॅन मशीन बंद आहे, MRI मशीन बंद आहे. अनेक रुग्ण आपल्या सोलापूर जिल्ह्यातील ज्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून येतात आपल्या महाराष्ट्रातल्या त्या ठिकाणी रुग्ण येतात. त्या ठिकाणी उपचारासाठी त्यांना 2-2 हजार रुपयाचे CT स्कॅननं पैसे जाऊ लागलेत. या बेसिक प्रश्नाचे उत्तर तुम्ही देणार आहात का नाही? का राम आणि जातीवर आधारित आपण या निवडणुकीला सामोरं जाणार आहात? मला कळकळीची विनंती आहे तुम्हाला
की आज सोलापूरची अवस्था स्मार्ट सिटीच्या पहिल्या यादीत येऊन देखील अत्यंत भकास अशी अवस्था सोलापूरची झालेली आहे. सोलापूरमध्ये कोणतेही उद्योगधंदे येणं झालेले आहेत. इथला तरुण सगळं स्थलांतरित होऊ लागलेलं आहे. या प्रश्नांना जर आता कालांतराने मिटवायचं असेल तर मतपेटीतून या महायुती सरकारला उत्तर द्यावं लागेल आणि प्रणितीताई शिंदेंना मोठ्या मताधिक्याने निवडून शेतकऱ्यांच्या विषयात शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली गेली, हाच भाजपचा इतिहास आहे. ज्या भाजपनं सत्तेवर यायच्या अगोदर सांगितलं होतं की आम्ही हमीभाव देऊ, आणि जे शेतकरी आज हमीभाव मागत आहेत त्यांना दिल्लीच्या सीमेवर लाठीमार केला जातोय, गोळीबार केला जातोय. आज आपण कांद्याच्या निर्यात बंदीबद्दल बोलतोय. जवळपास 6,000 कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याने हे वर्षाला 6,000 रुपये द्यायची गोष्ट करतात. म्हणजे एकीकडून त्यांचा खिसा कापायचा आणि दुसरीकडे दुसऱ्या खिशात चिल्लर टाकायचे. ज्याप्रमाणे 2 रुपये स्वस्त केलं आणि ही छाती पिटत बसलेत, परंतु सोलापूरच्या युवकांना जोपर्यंत इतर बेरोजगारीवर समस्येचा तोडगा निघत नाही तोपर्यंत कुठलाही युवक यांना मतदान करणार नाही. आणि फक्त जाती धर्मावर आधारित किंवा जातीत भांडण लावून देशाचा विकास होणार नाही. कारण हिंदू मुस्लिम ही या देशाची ओळख आहे, परंतु सर्व धर्मांनी सामान्यपणे आणि सन्मानाने राहता आलं पाहिजे, हा आमचा मुद्दा आहे. आम्ही जेव्हा रामाचं नाव घेतो तेव्हा आम्ही एक हाताला काम पण मागतो, परंतु हे जेव्हा रामाचं नाव घेतात तेव्हा यांच्या बगलेमध्ये ईडी असते आणि ती ईडी एखाद्या घरी आरोपपत्र दाखल करते, अटक करते आणि त्या नेत्याला भाजपमध्ये आणलं जातं. हा यांचा इतिहास आहे. यांना आज उमेदवार इथं ठरवता येत नाही. भाजपमधले जे सर्वसामान्य कार्यकर्ते त्यांच्यातनं यांना उमेदवार मिळत नाही तर आयात करावा लागला आहे. ही अतिशय वाईट परिस्थिती आहे. आणि सोलापूर जिल्ह्यात आपण बघितलं की आज दुसरी मोठी बाजारपेठ कांद्याची झालेली आहे. हजारो ट्रक येऊन लागलेले असतात, परंतु कांद्याला मातीमोल भाव मिळाल्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि तो राग मतपेटून देऊन दिसला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळत नाही. आम्ही आता सकाळी अनेक लोक आपण सोलापूर शहरातील नागरिक आपण मार्केटमध्ये जातो. 10 रुपयाला किलो टमाटा आहे, 10-20 रुपयाला किलो कांदे आहेत, कोथिंबीर 5 रुपयाला. कुठल्याही भाज्याला कवडीमोल किंमत आहे. ज्या आपल्या कृषीप्रधान देशामध्ये त्या शेतकऱ्यांच्या मालाला कुठला बी भाव नाही. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांना अडवून जसं ते परकीय लोक आक्रमण केल्यानंतर कसा हल्ला केला जातो असं शेतकऱ्यावर गोळीबार करून हल्ला करायचं काम केलेलं आहे. पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत. अवकाळी पावसामुळं अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्यामुळं आपल्या सोलापूर शहरातील नागरिक तरुण बेरोजगार आहेतच. बिडी उद्योग बंद पडलेला आहे, यंत्रमाग उद्योग बंद पडलेला आहे. लाखो महिला बिडी वळणारे महिला त्यांना रोजगार नाही. त्यांच्या मुलांच्या त्यांच्या परिवाराची अवस्था बिकट आहे. सोलापूर शहर हे बकाल अवस्था झालेलं आहे. सोलापूर शहरातील कलेक्टरकडे आम्ही निवडणूक आयोगाकडे आम्ही मिटिंगला जातो. 3.5 लाख लोकांचं नोंद की पुण्यामध्ये राहायला गेलेले आहेत. सोलापूर हे एक मोठं एक अनाथ आश्रम आहे. त्यामुळे ह्या मोदी साहेबांनी मोठ्या मोठ्या गप्पा मारून देशाच्या लोकांना फसवू नये. लोकांनी त्यांना ओळखलेलं आहे. आता मोदी लाट नसून आता महाविकास आघाडीची लाट आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे प्रणितीताई शिंदे निवडून आल्याशिवाय राहणार. सोलापूर जिल्ह्यात आत्ताच सांगितल्याप्रमाणे भकास झालेला आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या बऱ्याच शेतकऱ्यांचे आज तुम्ही बघता की यांना सध्या त्या भाजपच्या कार्यकर्त्याला केंद्राचं व महाराष्ट्र सरकारच्या कृषी मंत्र्याचं नाव सांगता येईल नाही. पवारसाहेबांनी ज्या टायमाला कृषी मंत्री असताना जगाला सगळ्यात जास्त गहू व फळबागा निर्यात करून या जगामध्ये एक भारत नावलौकिक केलं होतं. आज यांनी शेतकऱ्याची बियाणे व खताची सबसिडी पूर्ण बंद केली आहेत आणि यांनी महिन्याला वर्षाला त्यांना 2,000-6,000 द्यायचं हे करतात. सबसिडी पूर्ण बंद करून त्यांनी केले. साखर कारखान्यांचा इतरांचा प्रश्न आहे तो त्यांनी मार्गी न करता इतरांचा प्रश्न मिटवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्याला जेणेकरून यांनी शेतकऱ्याचा टार्गेट केलं आहे अशा या सरकारचा शेतकरी मतपेटीत टाकतो. आणि कांदा यांनी निर्यात बंदी केली आहे. पण परवाच पेपरला पाठवलं कांद्याचं स्मगलिंग व्हायला लागले. वरती फक्त डाळिंब्याची आणि खाली कांदा हा पूर्णपणे कांदा स्मगलिंग पाकिस्तान लावून पाकिस्तानला जगाच्या बाजारपेठेत कांदे सगळ्यात निर्यात देश व्हायला लागलाय. हे सगळं पाप हा मोदी सरकारचा आहे. देशाचे पंतप्रधानांनी गेल्या 2 महिन्याखाली भाषण केलं होतं की या महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे सर्व अजित पवार 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणले. दुसऱ्या आठवड्यात त्याला मांडीवर घेऊन तिसऱ्या दिवशी मांडीवरी घेऊन बसले. महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यावरती असू द्या, आपले केजरीवाल असू द्या, त्यांना ईडीची भीती दाखवायची, जेलमध्ये घालायचं.
तुम्ही आता बघता तेलंगणाच्या एका महिलेला सुद्धा जेलमध्ये घातलेलं आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या साळवी असू द्या, आमचे वायकर असू द्या, सगळ्यांनी ईडीची भीती दाखवायची, जेलमध्ये घालायचं. RTE कायदा त्यांनी संमत केलेला आहे, शैक्षणिक कायदा, आणि तो शैक्षणिक कायदा संमत केल्यामुळे 25% गरीब मुलांना खाजगी शाळेत शिक्षण मोफत मिळत होतं. ते शिक्षण आता पूर्णपणे बंद केलेलं आहे या सरकारने. आणि याचं उत्तर ह्यांच्या शिक्षण मंत्र्यांनी, आता यांना शिक्षण मंत्र्याचं बी नाव माहीत नसेल, यांच्या शिक्षण मंत्र्यांनी पण द्यावं, यांनी पण द्यावं. तो कायदा लागू केल्यानंतर ना खाजगी शाळेतील गरीब विद्यार्थ्यांचं 25% शिक्षण मोफत तुम्ही का बंद केले? एकीकडे तुम्ही म्हणायचं सगळ्यांना शिक्षण दिलं जाईल आणि एकीकडे म्हणायचं तुम्ही असे कायदे करून गरिबांचं शिक्षण बंद करायचं. म्हणजे तुम्ही कुठेतरी मनुस्मृतीच्या माध्यमातून परत भारताला मागे नेण्याचं काम तुम्ही करत आहात. नरेंद्र मोदीचा नारा होता 2 करोड रोजगार. 2 करोड रोजगार सोडा, सोलापुरातले 4 लाख लोक पुण्याला मुंबईला स्थलांतरित झाले. त्याचं सांगा, सोलापुरात तुम्ही 10 वर्षात खासदार असताना एक रोजगाराचं साहित्य निर्माण केलं नाही. सोलापुरातले उद्योगधंदे बाहेर पळवला. सोलापुरात कृषीसाठी असलेला कारखान्याचा चिमणी पाडलात, गळा बंद पाडलात. याचा बाप तुम्हाला लागला पाहिजे. सर्वाधिक शिक्षण संस्था जर पूर्वीच्या काळात जर पाहिलं तर यांच्याच नेत्या लोकांच्या आहेत. आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी शिक्षक लोक यांचे PM म्हणून यांच्या नेत्यांचे कामं करतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. दुसरी गोष्ट, आता रोजगाराचा विषय त्या ठिकाणी मांडण्यात आला तर मला आपल्या मित्रांना सांगायचं आहे की प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून आज आपण सोलापूरचा आकडा पाहिला तर आज हजारो युवकांना त्या ठिकाणी स्वतः पायावर उभं राहण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अंतर्गत रोजगाराची संधी मिळाली. त्याचबरोबर MSMEच्या माध्यमातून आपण जर पाहिला आकडा मागून घ्या आणि त्यांनी आकडा मागून घेतला पाहिजे. MSMEच्या माध्यमातून अनेकांना मी स्वतः अनेक तरुणांना त्या ठिकाणी MSMEच्या माध्यमातून तुम्हाला स्वतः मी इन चॅनलला माझी विनंती आहे की मी तुम्हाला त्या तरुणांकडे घेऊन जाऊ शकतो, त्या उद्योजकांकडे घेऊन जाऊ शकतो. अनेक काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील आमच्याकडे या मुद्रा योजनेच्या बाबतीमध्ये येतात. त्यामुळे मला म्हणायचं आहे की मोदी सरकार हे सर्वसामान्य तरुणांसाठी काम करणारे सरकार आहे. पथ विक्रेत्यांचा विचार हे सरकारने केलेला आहे. कोरोना काळामध्ये आपण पाहिलं असेल जे पथ विक्रेते जे फुटपाथवर बसून त्या ठिकाणी व्यवसाय करतात त्यांना देखील त्या ठिकाणी 10,000, त्यानंतर 20,000 आणि आता 50,000चं कर्ज त्या ठिकाणी त्यांना मिळतं आहे, तेही अतिशय कमी व्याजदरामध्ये. त्याचबरोबर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून जे 12 बलुतेदार आहेत त्या 12 बलुतेदारांना देखील त्या ठिकाणी वर्षाला 5% व्याजदरात त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मोदी सरकारने केलं आहे. त्यामुळं कुठेतरी मोदी साहेबांच्या नावाने बोंब मारून, मोदी साहेबांच्या नावाने शिमगा करून मला वाटतंय की यांची राजकीय पोळी भाजणार नाही आहे. जनतेने आता ठरवलं आहे की यंदा देखील नरेंद्र मोदी साहेबांना प्रधानमंत्री करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपकी बार 400 पारा नारा जे मोदी साहेबांनी घेतलाय नक्कीच या ठिकाणी सत्तेत उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि या सगळ्यांची हे सगळे जे एकत्र आलेले आहेत, अजित पवारांचा विषय बोलतात, मग जेव्हा त्यांच्या सोबत अजित पवार होते तेव्हा त्यांना चालतं. आमच्याकडे आले की लगेच असं बोललं आणि ते बोललं. मला म्हणायचं की यांची नैतिकता मुळात ती राहिलेली नाही आहे. शरद पवारांनी, सुशीलकुमार शिंदेंनी गेल्या 70 वर्षामध्ये 50 वर्ष यांच्याकडे सत्ता होती. शिक्षण संस्था यांच्याकडे होती, राज्य सरकार यांच्याकडे होतं, केंद्र सरकार यांच्याकडे होतं. त्याने आत्मचिंतन केलं पाहिजे. चर्चा ही लोकांना प्रबोधन करणारी पाहिजे. आज लोकांना माहिती आहे सोलापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये कोणी योगदान दिलेलं आहे आणि नक्कीच या गोष्टीची दखल घेऊन जनता येणाऱ्या काळामध्ये योग्य उमेदवार निवडून देतील. आता निघाला मुद्दा शिक्षणाचा. ह्या लोकांना शिक्षणाच्या संस्था चालवता येत नाही, खाजगीकरण केलं आणि खाजगी कंपन्यांना शाळा विकण्याचं धाडस हे लोक करतात. याहून दुर्दैव या महाराष्ट्राचं या मोदी सरकारच्या काळात दुसरं असू शकत नाही. शेतकऱ्यांचा विषय भाजप बोलते, शेतकऱ्यांना किती वेळ लाईट देते ते त्यांना विचारा. अक्कलकोट सारख्या शेतीचं जिकडे क्षेत्रफळ जास्त आहे तिकडे 15 दिवसाला, अक्कलकोट शहरात 15 दिवसाला पाणी येतं प्यायला. शेतीला पाणी कुठून येणार हे त्यांना विचारण्याची गरज आहे आपल्याला. आज किसानों को दिल्ली में आने नहीं दिया जा रहा है. उन्हें पुलिसों को आगे कर करके, उन्हें टायर गोलियां मार करके उनके आंदोलन को दबाया जा रहा है. लोकतंत्र को कहीं ना कहीं दबाया जा रहा है. सोलापुर के अंदर जो है, मैं आपसे ये कहना चाहता हूँ, आज बहुत सारी बातें यहाँ पर हो रही है. अरे जो हुतात्मा कुर्बान हुसैन का परिवार, हुतात्मा कुर्बान हुसैन का परिवार जो देश के लिए शहीद हुआ, उस हुतात्मा कुर्बान हुसैन के परिवार को आज तक मानधन तुम नहीं दे सके तो तुम किस पेंशन और किस योजना की बात कर रहे हो? आज सोलापुर पूरा धुलपुड़ हो चुका है, एक सड़क सही नहीं है. आज उर्दू घर के ओपनिंग के लिए यहाँ का मंत्री नहीं आता है, ये सबसे बड़ी शर्मनाक वारदात है. और उर्दू तो हिंदुस्तान की बेटी है. उर्दू ने देश को आज़ाद किया, इनकलाब का नारा उर्दू में लगा. आज उर्दू को पूरी तरीके से दबाने की कोशिश की जाए. बाबतीत बोलतो मी, मार्केट यार्डात लढते आहे. आज शेतकऱ्याची परिस्थिती एवढी फार वाईट आहे. निर्यात चालू असताना शेतकऱ्यांना हमी भाव जे 4,000 पर्यंत भेटत होतं. अचानक इलेक्शन संपले की
आपला निर्यात बंद करायचं आणि शेतकऱ्यांना मारून टाकण्याचं पाप आणि कोणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. निर्यात बंदीमुळे आज शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे. मी आडते आहे, शेतकऱ्यांची व्यथा मी समजू शकतो आणि आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की येणाऱ्या काळात शेतकरी सुद्धा असू दे किंवा युवक असू दे या भारतातील कुठला पण नागरिक असू दे BJPला सोडून मतदान करणार सर्व